ते आपले रेडी झालेले आहे. तर आणि पराठे पण आपले रेडी झालेले आहे बघा. तर बिना कमी तेलमध्ये जे कमी तेल खात नाही त्यांच्यासाठी मी पराठे बनवलेले आहे. तसे ते हे पण खाऊ शकतात कारण ड्राय आहेत, ऑलरेडी तेल जास्त आहे नाही याला. आणि सुकलेले आहेत बघा, खूप तेल असं पचपच आहे नाही. आणि क्रंची पण आहेत बघा. तर खाऊ शकतात. आणि चटणी पण खूप युनिक आहे. तर चटणी पण तुम्ही याच्यासोबतच खाऊ शकता किंवा इतर प्रत्येक पराठ्यासोबत पण खाऊ शकता. नेहमी नेहमी आपण चटणी वेगवेगळ्या खाल्ल्या पाहिजे. तर मी आता हे बनवलेली आहे. रेसिपी आवडली असेल लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा. थँक्यू सगळ्यांना. आज मी बनवत आहे नाश्ता, युनिक नाश्ता आहे. तर हा मला वाटते तुम्ही खाल्ला की नाही खाल्ला, पण मी आज बनवत आहे. तर चला आता बनवायला सुरुवात करत आहे. तर आज मी युनिक नाश्ता म्हणजे मी बनवत आहे पोहे आणि बेसनचे. तर बघा, मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे. आता हे 1 वाटी बेसन आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि 1 वाटी फक्त पोहा घेतला. पोहा धुवायचा नाही, फक्त स्वच्छ करायचा आहे. तुम्ही जाडा किंवा पातळ घेऊ शकता. आणि हे पाणी जे आहे आता 1 वाटीच घेतलेलं आहे समप्रमाणामध्ये बेसनमध्ये घोलायला. तर मी थोडं थोडं पाणी ॲड करून याचे जे हे आहेत ते दाणे वगैरे येतात त्याला, तर ते थोडंसं मी कमी पाण्यामध्ये अगोदर याला फेटून घेते. आणि बघा, बेसन छान फेटून झालेलं आहे आणि दाणेदार दिसत नाही आहे, छान झालेलं आहे. तर जे पाणी उरलेलं होतं मी आता ते पूर्ण ॲड करून घेते. आणि जास्त पाणी लागत नाही. आणि पोहे जसे जाडे वगैरे आहे तर थोडे पोह्यांमध्ये थोडी क्वालिटी असतात, तर थोडं पाणी लागलं तर तुम्ही ॲड करू शकता. तर बघा, मी आता याच्यामध्ये छान झालेला आहे, बघू शकता. तर आता मी याच्यामध्ये ॲड करत आहे तिखट. थोडं तिखट टाकत आहे, अर्धा चम्मच. तुम्ही तिखट आपल्यानुसार टाका. मी अर्धा चम्मच ॲड करते कारण तिखट असल्यामुळे. आणि सोबतच मी अर्धा चम्मचपेक्षा कमी हळद ॲड करते. तर तुमची जेवढी क्वांटिटी राहील, जसं 1 वाटी आहे तर 1 वाटीनुसार आपण अर्ध्यापेक्षा थोडं कमी घालायचं. 1.5 वाटी असलं तर थोडं अर्धा चम्मच तिखट ॲड करायचं किंवा हळद. आणि सोबतच मी याच्यामध्ये नमक ॲड करत आहे बघा. चवीनुसार नमक ॲड करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे नमक पण जास्त झालेलं नाही पाहिजे. आणि ते थोडं मिक्स करून घ्या. आणि याच्यामध्ये जे पोहे आपण घेतलेले होते ते आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आणि याला थोडंसं व्यवस्थित करून घेऊया. आणि याला 10 मिनटं आपण भिजत घालून ठेवूया या बेसनमध्येच, पाणी न टाकता. इतकं पाणी पुरेसं आहे याला. तर बघा, मी आता पाणी टाकलेलं आहे 1 वाटी. तर पाणी पुरेसा झालेला आहे. बेसन वाटी समप्रमाण घेतलेलं आहे. तर ठीक आहे, आता याला 10 मिनटं आपण झाकून ठेवून देऊया. आणि दुसऱ्या याला सुरुवात करू. याला नाश्त्यासोबत जी चटणी खायची आहे तर मी ते चटणी बनवत आहे, ती पण युनिक आहे. तर मी अर्धा आलू घेतलेला आहे बघा. आता हे आलू बॉईल केलेले आहेत जसे याच्यामध्ये ॲड करायसाठी. तर मी आलू अर्धा घेतलेला आहे याच्यामध्ये ॲड करायसाठी. आणि याचे बारीक बारीक तुकडे करून आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया चटणीसाठी. चटणी मेन आहे. तर त्याच्यामध्ये मी छोटा आकाराचा मी एक कांदा घेतलेला आहे बघा, ते पण मी तुकडे करून घेतलेले आहे याच्यामध्ये. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. तिखट असल्यामुळे तुम्ही आपल्या आवश्यकतेनुसार तिखटचं प्रमाण ठेवू शकता. तर मग मिरची ॲड केलेली आहे बघा. आणि सोबतच मी 4 लसणाच्या कड्या आणि अद्रकचे तुकडे घेतलेले आहेत 2 ते 3 छोटे, ते पण ॲड केलेले आहे. आणि सोबतच मी याच्यामध्ये जिरं ॲड करते, जेणेकरून टेस्ट छान येतो. तर अर्ध्यापेक्षा थोडंसं जिरं, कच्चं आपण जिरं ॲड करून घेऊया. आणि सोबतच मी थोडंसं निंबाचा रस, आपण एक छोटा निंबू होता माझ्याकडे, तर आपण निंबाचा रस ॲड करून घेऊया. तर निंबाचा रस मी 1 निंबू घेतलेला आहे छोट्या आकाराचा, तर त्याचा मी निंबाचा रस काढलेला आहे. आणि सोबतच मी थोडंसं हिंग ॲड करत आहे बघा, थोडंसं हिंग आणि चवीनुसार. तर आणि थोडंसं सांबार ॲड करत आहे. आणि थोडंसं चवीनुसार नमक याच्यामध्ये ॲड करत आहे. आता आपण थोडंसं पाणी ॲड करून याला आपण मिक्सरमध्ये पेस्ट तयार करून घेऊन यायचा. आणि अर्धा आपण टमाटर ॲड करत आहे याच्यामध्ये.
टमाटर याच्यामध्ये ॲड नाही करायचं, आपल्याला दुसऱ्या याच्यात ॲड करायचं आहे. तर मी आता याच्यामध्ये फक्त इतकंच ॲड करत आहे आणि याचा पेस्ट आपण तयार करून घेऊया. थोडंसं पाणी ॲड करून आता पेस्ट याच्या मी तयार करत आहे. मध्ये आपल्याला अर्धा टमाटर पण ॲड करायचं आहे. बघा मी अर्धा घेतलेला आहे. तर मी 3 भाग ॲड करत आहे, कारण जास्त होणार, आंबट होईल. एक टमाटरचा तुकडा मी बाहेर काढून ठेवलेला आहे. अर्धा आपण ना टमाटर पण ॲड केलेला आहे ना. आता पेस्ट तयार करून घेऊया. बघा आपला रेडी झालेला आहे. आता एका बाउलमध्ये आता आपण काढून घेऊया. आपण 1 चम्मच टाकलेला आहे तडका द्यायसाठी. त्याच्यामध्ये मी जिरं ॲड करत आहे आणि थोडासा कढीपत्ता ॲड करत आहे आणि 1 मिरची पण ॲड करत आहे आणि गॅस बंद करून घेते आणि थोडंसं जिरं ॲड करत आहे. बघा, आणि हा जो तडका आहे, आपण जी चटणी बनवलेली आहे आपण त्याच्यामध्ये ॲड करून घेऊया. ही आपली खूप टेस्टी वाटते खायला. तर बनवून बघा. ही चटणी आपल्याला कशासोबतही खायला जमते. तर 10 मिनिटं झालेले आहेत. आपण आपला आता बॅटर कसा झालेला आहे तो बघून घेऊया. तर बॅटर आपला रेडी आहे बघा, आणि पाणी पूर्ण सुकून घेतलेलं आहे. आता आपण याला थोडं मिक्सरमध्ये याचा पेस्ट तयार करून घेऊया. तर आपला पोहा आता छान आणि बेसन मिक्स झालेला आहे. तर आपण आता याच्यामध्ये हे मिक्सरमध्ये पिसून घेऊया, बारीक करून घेते. आणि 2 चम्मच जो आहे तो मी आता बाजूला ठेवलेला आहे. तो त्याच्या पेस्ट नंतर आपण याच्यामध्ये ॲड करून घेऊया. आता मी त्याच्यामध्ये घेतला आहे बघा 2 लसणाच्या काड्या आणि 1 अद्रकचा तुकडा. आणि जे आलू आपण ठेवलेले होते ते आपण आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. जो 1.5 आलू होता आपला, 2 आलूमधून आपण 1.5 आलू बॅलन्स केलेला होता, तो आता आपण याच्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि आता याच्यामध्ये आपण थोडंसं हळद आणि थोडीशी हिरवी मिरची आणि हे ॲड करून घेऊया. बघा मी छोट्या छोट्या 2 हिरव्या मिरच्या ॲड केलेल्या आहे आणि थोडंसं जिरं ॲड केलेलं आहे. सोबतच मी थोडंसं हिंग ॲड केलेलं आहे. जो आवश्यक आहे तेवढंच हिंग ॲड करा. आणि थोडंसं नमक ॲड केलेलं आहे. नमक ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये, तर थोडंसंच मी नमक ॲड करत आहे जेणेकरून. आणि थोडंसं पाणी ॲड करते याच्यामध्ये आणि याचा मी घोल तयार करते. थोडीशी हळद ॲड करत आहे जेणेकरून कलर येतो छान. तर मी थोडं हळद पण ॲड केलेली आहे आणि आता पाणी ॲड करून आता याचा पेस्ट तयार करून घेते. पेस्ट आपला रेडी झालेला आहे आणि जो आपण बॅटर ठेवलेला आहे त्याच्यामध्येच आपण हा आता याच्यामध्ये ॲड करून घेऊया. जो बॅटर आपण ठेवलेला होता हलकासा, तर त्याच्यामुळे जे आपण बनवत आहोत पकोडे याचे बेसन आणि पोह्याचे, तर ते म्हणजे त्याला फ्लेवर छान येतो. तर त्याच्यामुळे मी आता ते थोडंसं ठेवलेलं होतं 2 चम्मच. आणि युनिक नाश्ता आहे, बनवून बघा आणि छान वाटते खायला. तर आता याच्यामध्ये मी ॲड करत आहे थोडेसे कांदे, जे 1 मीडियम आकाराचा 1 कांदा घेतलेला होता तो ॲड करत आहे बघा. आणि थोडंसं धनिया पावडर, धनिया पण हिरवा सांबार मी ॲड करत आहे जेणेकरून फ्लेवर छान येतो. आणि थोडंसं जिरं ॲड करते वरून बघा. आणि थोडंसं अजवाईन ॲड करते. अजवाईन ॲड करत आहे ते मॅश करून. आणि सोबतच याच्यामध्ये मी थोडंसं हलकंसं तिखट ॲड करत आहे. तुम्हाला आवश्यक असेल तर टाका, कारण ऑलरेडी मी मिरची टाकलेली आहे. आणि आता याचा आपण याला मिक्स करून घेऊया. जेवढं आवश्यक आहे, आपले जसे पकोडे बनतील ना त्यानुसारच आपल्याला बॅटर रेडी करायचं असते. तर बघा माझा आता बॅटर रेडी झालेला आहे. तेल गरम झालेलं आहे. आता आपण याला मीडियम आकारावर करून घेऊया. आणि आता आपण जे पकोडे आपण टाकतो ना तसेच आपल्याला आता पकोडे तयार करायचे आहेत बघा. त्याला तेल पण पकडत नाही कमी आचेवर केलं तर, आणि वरून क्रंची पण होतात. आणि 2 प्रकारे आपण याचा नाश्ता रेडी करणार आहोत. आता एक प्रकार आता सुरू झालेला आहे, त्याच्यानंतर मग दुसरा आपण तयार करूया. आता मी आधी पकोडे ॲड करत आहे. पकोडे आपले छान रेडी झालेले आहे बघा, आणि क्रंची पण झालेले आहे.
तर आता आपण हे काढून घेऊया. आपले पकोडे झालेले आहेत. आपण आता दुसरा जो आहे तेल कमी जे खातात त्यांच्यासाठी आपण एक आणखी नाश्ता रेडी करत आहोत. तर मी थोडंसं हलकंसं पातळ करत आहे, जेणेकरून आपला जो चिला आहे तो बनला पाहिजे. तर बघा, त्याच्यामध्ये तुम्ही थोडं काही पण भाजीपाला हे भाज्यांचं वगैरे टाकू शकता, पण ॲड करायची गरज नाही. असाच खूप छान टेस्टी वाटते. तर मी थोडासा पातळ करते. 2 चम्मच फक्त मी पाणी ॲड केलेलं आहे बघा, आणि हलकासा पातळ झालेला आहे. आता आपण चिला बनवायला सुरुवात करूया. आता तवा ठेवलेला आहे. कोणता पण तुम्ही तवा ॲड करू शकता याच्यामध्ये. तर बघा, पण मी थोडंसं ॲड केलेलं आहे, जेणेकरून खाली चिपकला नाही पाहिजे. आणि याला असं थोडंसं हलकं हलकं आपण पसरवून घेऊया. आणि पातळ करायचं आहे आपल्याला हा, आणि कमी आचवरच आपल्याला याला आता शिजू द्यायचं आहे. पोळे आपले रेडी झालेले आहे, आणि जसे आहेत ना तसे वाजतात ना तसेच हे झालेले आहे बघा. आणि टेस्टी पण झाले खायला, आणि असा फटकन आवाज येते बघा, हा ना. तर छान वाटते खायला. बनवून बघा. तोपर्यंत आता आपला हे सुरू झालेलं आहे. आपण चिला बनवायला सुरुवात केलेली आहे. चिला आपण रेडी करत आहोत बघा. आणि पातळ करायचा आहे छान, जेणेकरून चिला जो आहे छान व्यवस्थित होतो तो, आणि छान वाटते खायला. हाताला छान मी पसरवून घेते. पसरवून झालेला आहे बघा. आणि तुम्हाला वाटेल तुम्ही तेवढं पाणी ॲड करू शकता. कमी तेलामध्ये आहे हा, आणि खूप तेल पण राहत नाही. जसं पकोड्याला पण तेल पकडून ठेवत नाही, तसं पराठ्याला पण तेल पकडून ठेवत नाही. तर आता कमी आचवर मी आता पराठा शिजवत आहे. इझिली तो आता पराठा आपला निघते बघा. आणि आपल्याला आता पलटवून घ्यायचा आहे. असेच आपण पराठे रेडी करून घेऊया सगळे, आणि सर्व करूया. दुसऱ्या साईडने पण आपण याला पलटवून घेऊया बघा. छान झालेला आहे. आता असाच आपण दुसरा पराठा बनवून घेऊया. आपले रेडी झालेले आहे बघा. आता पकोडे पण रेडी झालेले आहेत. चला आता सर्व करून घेऊया.